सो गाईज गुड मॉर्निंग. आता आम्ही जातोय त्र्यंबकेश्वरला. आम्ही निघालो आहे आमच्या इकडून 5:45च्या आसपास निघालो आहे. आता दाखवत आहे टाईम की 7पर्यंत आम्ही पोचू. सो आम्ही ऑन दी वे आता त्र्यंबकेश्वरला. आणि नाशिकचे रस्ते ना मजबूत खराब रस्ते आहेत. मध्ये 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 हां एवढे खड्डे आहेत ना मध्ये मध्ये. खूप खराब रस्ते आहेत चांगले पण खूप खराब आहेत. हा ना. सो आता काल आम्हाला हे बघा गाईस किती क्यूट फ्लावर आहे. जातो दर्शनाला. भेटू आपण पुढे. गाईस हे ग्रेव एम्बसी म्हणून एक नाशिकमध्ये मिसळसाठी फेमस आहे हे खूप. आणि याचा ॲम्बियन्स पण बघा किती मस्त आहे. आणि इकडे याच्यामध्ये नाश्ताच आहे फक्त, बाकी काय हां नाश्ता आहे फक्त इकडे. नाश्त्यासाठीच आहे. मेन्यूमध्ये तर तेवढंच दाखव. हो हे बघा गाईस मेन्यू. आणि ना इथे सगळीकडे ना ग्रेप्सच्या सीझनमध्ये ग्रेप्स असतात जे आता नाही आहेत. पण ग्रेप्सच्या सीझनमध्ये इथे सगळीकडे म्हणजे हे बघा इथे पूर्ण वरती पण ग्रेप्सच्या सीझनमध्ये ग्रेप्स लागले असतात. ॲम्बियन्स पण नॅचरल. मागवली आता एक मिसळ, 2 हिला पाव, 1 बटाटा वडा, अजून काय 1 पाणी बॉटल. हां आणि बाकी सगळ्यांचं पण आहे वेगवेगळं काय काय ऑर्डर. हो म्हणजे नॉर्मलच आहे. हां पण सगळं नाश्ताच आहे बाकी काय नाही. बघू आता टेस्ट करून. मी असं एक व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे की मस्त असतं. ही बघते ते चांगलं नसतं. नाही खूप चांगलं असतं. मी एक व्हिडिओमध्ये खूप आधी बघितलेलं. तिचे सजेशन्स आजकाल खूप टट्टी झाले. पण मला असं माहिती नव्हतं की ते इकडेच आहे नाशिकमध्ये. इकडे आल्यावर समजलं की तेच आहे. आता ह्या ऑडिओमुळे आम्हाला कॉपीराईट लागेल. सो आम्ही आता नाही करत आहे ब्लॉग बंद करायला पाहिजे. आणि आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊन विसरलो आतमधली व्हिडिओ घ्यायला. कारण तिकडे खूप ठिकाणी आपण नाही विसरलो, कारण तिकडे खूप ठिकाणी फोन्स नव्हते अलाउड. सो आम्ही विसरलो व्हिडिओ वगैरे घ्यायला. पण हे मस्त आहे, आम्हाला आवडलं. द्राक्ष असते ना इकडे तर अजून मस्त वाटलं असतं. हा ना आम्हाला ब्लॉग करायचं आहे म्हणून लोक चांगलं वाटलं असतं. पण कोणत्या सीझनला येतात ते माहित नाही. आम्हाला ब्लॉग करायचं म्हणून आम्ही लोक सगळीकडे गेल्यावर ते असं बाजूबाजूलाच बसतंय आणि बाकी सगळे समोर आजूबाजूला. कारण सारखं आम्हाला ब्लॉग करायचं आहे. अरे पडला. ऑर्डर आली की आम्ही दाखवतो. बाय. गाईस ही मिसळची म्हणजे हे मिसळ 2 पाव, हे काहीतरी आहे नॉर्मल तरी. ही तरी आहे तिखटवाली एकदम. आणि खूप चांगल्या व्हेरायटीज आहेत, बजेट फ्रेंडली एकदम. आणि हे एवढं सगळं फक्त 120 रुपीजमध्ये आणि मस्त आहे. अजून बाकी पण येते काय तोपर्यंत आम्ही हे खातो. बाय बाय. चांगली आहे रे. नाहीस ना. नाही
गुड मॉर्निंग गाईज. आवाज नसेल जात. गुड आफ्टरनून झाली. हो टीचर म्हणतेस. टीचर म्हणतेस. सो बोल आता काय तुझा आवाज नाही जाणार. सो आता आम्ही आलो आहे इकडे समर्थ ज्यूस सेंटरमध्ये. हे बघा, हे बघा नाशिकमध्ये हे समर्थ ज्यूस सेंटर. मी असं ऐकलं होतं की इकडचं हे पायनॅपल ज्यूस खूप मस्त असतं. सो मग आम्ही आता तेच ऑर्डर केलं आहे आणि आता आम्ही आलो आहे इकडे तेच खाण्यासाठी. बघू आता तुम्हाला याची चॉईस माहितीच असेल. माहितीच असेल किती चांगली येते. बघू येस येस, मी मगाशीच बोलली तुला. कसं दाखवू आता? आता जाऊ दे. आता काय हे पायनॅपल आईस्क्रीम ज्यूस आहे त्यांनी स्पेशालिटीमध्ये पण लिहिलं आणि हे पायनॅपल आईस्क्रीम आहे. आणि हे जे आहे ना हे त्यांची स्पेशालिटी आहे, हे पायनॅपल आईस्क्रीम सरबत. सो बघू. हे बघा हे वाला. सो बघू आता टेस्ट करून कसं लागतंय. लेट्स सी. बाय बाय. तर गाईज आम्ही खूप स्ट्रगल करून फायनली पोहोचलोय शिर्डीला. आम्ही 3 वाजल्यापासून नाशिकच्या बस स्टॉपला थांबलोय. आम्ही लोक आत्ता पोहोचलोय. 15 मिनिटं. जी बस बुक केली होती ना ती खूप डिले होती. म्हणजे 7 वाजता तर ती तिकडे आली नाशिकच्या स्टँडला. आम्ही रेड बसमधून एक बस बुक केली होती जी गुजरातवरून आली होती आणि आम्हाला त्याचं नव्हतं माहिती की ती गुजरातवरून चुकी झाली गाईज. आणि ते रेड बसचं म्हणजे सिस्टम एवढी खराब आहे ना की ना तुम्ही धड ट्रॅक करू शकत ना काय ना नंतर रिफंड येत ना काहीच येत. मग आमचे ते पैसे गेले तर गेले. आम्ही दुसरी बस करून आलो मग आता इकडे आणि आत्ता पोहोचलो आम्ही 15 मिनिटं आधी. आणि त्या बससाठी ती बस आम्ही पकडली 5:15 वगैरे. आमची एक बस ती गेली तर गेली. दुसरी आम्ही लोकांनी 5:15 पकडली आणि आत्ता इकडे पोहोचलोय. तर आता आम्ही जातो. आता आम्ही चाललोय फुकट जेवायला गाईस. इकडे प्रसादालयमध्ये जातोय आता आम्ही जेवायला. सो बघू मग आम्ही डायरेक्ट प्रसादालयमध्ये. आमच्यामध्ये तेवढा स्टॅमिना नव्हता की आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये ब्लॉग चालू करू. तर आता आम्ही सगळे जातोय प्रसादालयमध्ये. आम्ही आणि आमचे फ्रेंड्स आम्ही सगळे जातो आता. ते तेवढे लास्ट आहेत ब्लॉग मध्ये. त्या लोकांना किती सांगितलं ब्लॉग मध्ये या नाही येत. जाऊ दे. आम्ही जातो. फोर्स एनीवन. मग आम्ही तुम्हाला दाखवू प्रसादालयमधलं पण. चला भेटू आता. झालंय जेवण. आम्ही जेवून आल्यावर आम्हाला आठवलं की आम्ही आतमध्ये ब्लॉगच कंटिन्यू नाही केला. आजकाल विसरायला लागलेत लोक खूप. तर मग आम्ही बोललो की आता इथे बाहेर कंटिन्यू करू. हे बघा ना हे किती मस्त आहे इकडे. हे बघा हे किती मस्त आहे. पाऊस येतोय. वाव. आणि गाईस इथे पाऊस येतोय आता. सो बाकीचे सगळे बघा तिकडे थांबलेत. ते बघा तिकडे आणि आम्ही लोक आता आम्हाला पण जायचंय. पाऊस येतो आम्ही पण जातो. मग छपरा खाली इथे पण आहे बाजूला. बघू. सांग ना पण प्रसादालयाचे पैसे किती रुपयाचे वगैरे. फ्री पण आहे आणि पेड पण आहे. तर मी लास्ट टाइम फ्री खाल्लं होतं. म्हणून मग मी सांगितलेलं की ह्या टायमाला फ्री नको पेडवाला खाऊया. म्हणून मग आम्ही ह्या टायमाला पेडवाला खाल्लं. सो बघू आता जाऊ. पाऊस येतो खूप गाईस. सो जातो आम्ही. चलो बाय बाय. भेटू.